नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सुरवसे सर, मुख्याध्यापक श्रीनाथ प्रशाला, तसेच देवराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री उमाप सर, पवार सर आणि येथे जमलेले सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थिनी मित्रमैत्रिणींनो, आज कोणता दिवस आहे? नॅशनल सायन्स डे. आज तारीख कोणती आहे? 28 फेब्रुवारी. तर आजच्या दिवशी आपल्या भारतीय शास्त्रज्ञांमध्ये एक थोर शास्त्रज्ञ, ते भारतातलेच पहिले शास्त्रज्ञ नव्हते तर आशिया खंडातले पहिले शास्त्रज्ञ होते. 1928 साली त्यांनी भौतिक शास्त्रामध्ये एक रमन इफेक्ट नावाचा शोध निर्माण केला. तर रमन इफेक्ट म्हणजे काय? तर तो एक इफेक्ट होता भौतिक शास्त्रामध्ये आणि त्या इफेक्टला डॉक्टर सी.व्ही. रामन यांचं नाव दिलं गेलं, हो की नाही? आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. ऍक्च्युली इंटरनॅशनल सायन्स डे वेगळा असेल, पण नॅशनल सायन्स डे कोणता असेल? 28 फेब्रुवारी. तो पडेल सावकाश. तर मित्रमैत्रिणींनो, पवार सरांनी अतिशय उत्कृष्टरित्या सर्व माहिती सांगितलेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं ॲडिशन करेल की सरांचं व्याख्यान ऐकताना मला खूप काही गोष्टी माहिती झाल्या. सरांनी हे एक नमूद केलं की 1928 साली त्यांना त्यांचं संशोधन पूर्ण झालं आणि 1930 साली त्यांना जागतिक स्तरावरील नोबेल प्राइज याने सन्मान करण्यात आलं. खरं तर मी तुम्हाला पाहू शकतो, उद्याचे नोबेल पुरस्कार विजेते हे तुम्ही असू शकता. आज तुमच्यामध्ये ते विचार करण्याची ताकद आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही विज्ञान दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. जसं तुम्ही आज सगळेजण मोबाईल वापरता की नाही? हो, तुम्ही वापरता मोबाईल? तुम्ही कसं काय वापरता? तुमच्याकडे आहे का मोबाईल? नाही, आई बाबांचा मोबाईल वापरत असाल. पण मोबाईलमध्ये आपण काय करू शकतो? एकमेकांना, दूरवरच्या व्यक्तींना आपण बोलू शकतो. त्यानंतर इंटरनेट नुसार आपण त्यांना पाहू शकतो, बोलू शकतो. ही जी क्रांती आहे ना, ती आज केवळ आणि केवळ विज्ञानामुळे आहे. आपल्या घरात प्रत्येक गोष्ट ही विज्ञानावर चालते. सकाळी उठल्या उठल्या आपण गॅस पेटवतो, विज्ञानाचा भाग आहे, राईट? हो की नाही? हा, मग प्रत्येक गोष्ट सकाळी उठल्यापासून आपण ब्रश करतो, स्वयंपाकासाठी गॅस वापरतो, त्यानंतर प्रेशर कुकर म्हटलं तरी तो सुद्धा विज्ञानाचा भाग आहे. प्रत्येक गोष्ट, आपलं दैनंदिन जीवन हे आपल्या विज्ञानाशी निगडीत झालेलं आहे. तर मला तुम्हाला एक सांगायचंय की विज्ञान हे असं आहे की ते आपल्याला दाखवतं की जगामध्ये अस्तित्व आहे. आपल्याला देव दिसतो का? नाही. पण तुम्हाला माहित नसेल, विज्ञानाने देव कण सुद्धा शोधून काढलेले आहेत. त्याला आपण गॉड पार्टिकल्स असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? जे अस्तित्वात आहेत, त्यांचं अस्तित्व आहे पण ते दिसत नाहीत, पण त्यांच्यामुळे वैज्ञानिक चमत्कार होत असतात. पण या चमत्कारांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही वैज्ञानिक चमत्कारांना अंधश्रद्धा याचा सपोर्ट देऊ नका, त्याचा आधार देऊ नका. हे फार महत्वाचं आहे. खरं तर प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान हे फार लहान स्वरूपात असतं आणि स्कूल लेवलला हे विज्ञान थोडंसं जास्त प्रमाणात असतं. तर मला आवडेल की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस विज्ञानाचा आधार घ्या आणि प्रत्येक गोष्ट विज्ञानातून करा. आपल्याला जर घरामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये एखाद्या शिक्षकाने सांगितलं की बाळा तू हे काम कर, मी हे काम का करायचं?
कशासाठी करायचं, याचं पर्पज काय आहे, याच्यामध्ये सुद्धा एक विज्ञान आहे. तुम्ही शोधून काढणार का? हो किंवा नाही? हात वरती करा. आज सकाळी तुम्ही काय खाल्लं सांगा मला. जेवण काय केलं सगळ्यांनी? हे जेवण उदाहरण सांगा प्लीज. कोणी उभं राहा. बघा तू काय खाल्लं सकाळी? शिरा खाल्ला. आता शिरा म्हणजे काय, तर हा गव्हापासून बनतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गव्हामध्ये स्टार्च हे कार्बोहायड्रेट आहे, त्याचबरोबर त्यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि आपल्याला सगळ्यात जास्त एनर्जी ऊर्जा मिळते त्याला आपण सायन्समध्ये ATP असं म्हणतो. त्या ATPत आपल्याला कार्बोहायड्रेटमधून लवकर मिळतात. आणि मग शिरा खाल्ला का खाल्ला? शिऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतात, प्रोटीन असतात, प्रोटीन आणि मग आपल्याला ऊर्जा मिळतात. मग आपण छानपैकी उत्तर देऊ शकतो, बोलू शकतो. प्रोटीन प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट करताना विज्ञानाचा आधार घ्या, विज्ञानाशी एकरूप व्हा. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये श्रद्धा असावी विज्ञानाची, अंधश्रद्धा असावी. खरं तर मी तुमचं आयोजन तुला सर्वांना पाहून मला फार छान वाटलं आणि मी स्पेशली सर्व शिक्षकांमध्ये आभार मानले. एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे, एवढा सुंदर कार्यक्रमाचा आयोजन केलेला. मी शाळांचा सुद्धा आभार मानते. मला कधीच बोलवलेलं आहे, जास्त काही बोलत नाहीये, पण आता एक्झिबिशन पाहायचं मला त्याची उत्सुकता आहे, त्यामुळे मी थोडक्यात सांगतो. तर माझ्यासमोर जी मुलं असतात ना, ते 12वी नंतरची मुलं असतात. 12वी नंतर म्हणजे 13वी 14वी 15वी 16वी 17वी त्या मुलांना आम्ही शिकू शकतो, पण तुम्हाला शिकवणं फार अवघड आहे. सर्व शिक्षकांचं धन्यवाद. थँक्यू. सगळ्यात अतिशय उत्तम पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन केलं. आपण जीवनामध्ये आधुनिकता न बाळगता कोणत्याही गोष्टीकडं, वैज्ञानिक गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे. विज्ञानाची आपण नोकरी केली पाहिजे हे तुम्ही सांगितलं. आपलं जे विज्ञान प्रदर्शन आहे, तरी विज्ञान प्रदर्शन म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. विज्ञान प्रदर्शन म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक गोष्टीबद्दलची उत्सुकता असते, जिज्ञासा असते आणि या जिज्ञासेच्या परिपूर्तीसाठी आपण विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग, प्रकल्प आणि मॉडेल्स हे मानतो आणि त्याचे सादरीकरण करण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे आपल्या विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं. आणि वास्तव कार्यक्रमातील आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख